अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 37 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. दुर्लक्ष. दुर्लक्ष म्हणजे नेग्लेक्ट किंवा इग्नोर. दुर्लक्ष, निग्लेक्ट किंवा इग्नोर. नेक्स्ट आहे पूर्ण दुर्लक्ष करणे म्हणजे टू इग्नोर कम्प्लिटली. पूर्ण दुर्लक्ष करणे, टू इग्नोर कम्प्लिटली. नेक्स्ट आहे दुर्लक्ष करण्याजोगा म्हणजे नेग्लिजिबल. दुर्लक्ष करण्याजोगा म्हणजे नेग्लिजिबल. नेक्स्ट आहे दुर्लक्षित म्हणजे नेग्लेक्टेड. दुर्लक्षित, निग्लेक्टेड. नेक्स्ट आहे पळणे म्हणजे टू रन. पळणे, टू रन. पुढचा शब्द आहे पळून जाणे म्हणजे टू रन अवे. पळून जाणे, टू रन अवे. नेक्स्ट आहे पळपुटा म्हणजे कॅवर्डली. आपण म्हणतो ना तो भित्रा आहे, पळपुटा आहे. सो पळपुटा किंवा भित्रा म्हणजे कॅवर्डली. नेक्स्ट आहे पळपुटा माणूस म्हणजे अ कॅवर्ड. आपण म्हणतो ना हा एकदम भित्रा माणूस आहे. पळपुटा माणूस म्हणजे अ कॅवर्ड. नेक्स्ट आहे पळवून नेणे किंवा अपहरण करणे. बळजबरीने पळवून नेतो किंवा अपहरण करतात तर त्याला म्हणतात टू ॲबडक्ट. ठीक आहे. पळवून नेणे किंवा अपहरण म्हणजे टू ॲबडक्ट. नेक्स्ट आहे विमान किंवा गाडी पळवून नेणे तर त्याला असे म्हणतात हायजॅक. आपण म्हणतो ना अरे त्या विमानाचं अपहरण झालं. सो त्याला काय म्हणतात, विमान किंवा गाडी पळवून नेणे म्हणजे हायजॅक. नेक्स्ट आहे मोकळा किंवा रिकामा म्हणजे एम्प्टी किंवा वेकंट. मोकळा किंवा रिकामा म्हणजे एम्प्टी किंवा वेकंट. नेक्स्ट आहे रिकामा वेळ असलेला म्हणजे फ्री. आपण म्हणतो ना अरे आज माझ्याकडे रिकामा वेळ आहे, आज मी फ्री आहे. रिकामा वेळ असलेला फ्री. पुढचा शब्द घेऊयात मोकळेपणा म्हणजे ओपननेस किंवा फ्रँकनेस. मोकळेपणा म्हणजे ओपननेस किंवा फ्रँकनेस. नेक्स्ट आहे मोकळेपणाने म्हणजे फ्रीली किंवा फ्रँकली. मोकळेपणाने, फ्रीली किंवा फ्रँकली. पुढचा शब्द घेऊयात मोकळ्या मनाचा म्हणजे फ्रँक किंवा ओपन माइंडेड. आपण म्हणतो ना अरे तो खूप मोकळ्या मनाचा आहे किंवा ती खूप मोकळ्या मनाची आहे. सो मोकळ्या मनाचा, फ्रँक किंवा ओपन माइंडेड. पुढचा शब्द घेऊयात वकील म्हणजे अ लॉयर किंवा ॲन ॲडव्होकेट. वकील, अ लॉयर किंवा ॲन ॲडव्होकेट. नेक्स्ट आहे वकिलाचा व्यवसाय करणे म्हणजे टू प्रॅक्टिस लॉ. वकिलाचा व्यवसाय करणे, टू प्रॅक्टिस लॉ. पुढचा शब्द घेऊयात शाळा मित्र किंवा शाळा सोबती म्हणजे अ स्कूलमेट किंवा स्कूल फ्रेंड. शाळा मित्र किंवा शाळा सोबती म्हणजे अ स्कूलमेट किंवा स्कूल फ्रेंड. नेक्स्ट आहे शाळा शिक्षक म्हणजे अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मास्टर. शाळा शिक्षक, अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मास्टर. नेक्स्ट आहे शाळा शिक्षिका म्हणजे अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मिस्ट्रेस. शाळा शिक्षिका, अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मिस्ट्रेस. नेक्स्ट आहे शाळेला सुट्टी मारणे म्हणजे टू स्किप स्कूल. शाळेला सुट्टी मारणे, टू स्किप स्कूल. नेक्स्ट आहे महत्त्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट. महत्त्वाचा, इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे सर्वात किंवा सर्वाधिक महत्त्वाचा म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट किंवा फोरमोस्ट. सर्वात किंवा सर्वाधिक महत्त्वाचा म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट किंवा फोरमोस्ट. नेक्स्ट आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण वाक्यात म्हणतो ना अरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे. सो त्याला इंग्रजीत म्हणतात मोस्ट इम्पॉर्टंटली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली.
पुढचा शब्द घेऊयात महत्त्वाचा नसलेला म्हणजे अनइम्पॉर्टंट किंवा इनसिग्निफिकंट. महत्त्वाचा नसलेला म्हणजे अनइम्पॉर्टंट किंवा इनसिग्निफिकंट. पुढचा शब्द घेऊयात कमी महत्त्वाचे म्हणजे लेस इम्पॉर्टंट. कमी महत्त्वाचे, लेस इम्पॉर्टंट. पुढचा शब्द वास्तविक किंवा अस्तित्वात असलेला, त्याला असं म्हणतात रिअल म्हणजे खरा, हो की नाही. वास्तविक किंवा अस्तित्वात असलेला किंवा खरा म्हणजे रिअल. पुढचा शब्द काल्पनिक किंवा बनावट म्हणजे फिक्टिशियस. काल्पनिक किंवा बनावट म्हणजे फिक्टिशियस. पुढचा शब्द घेऊयात असत्य किंवा अवास्तव किंवा काल्पनिक, त्याला म्हणतात अनरिअल. असत्य किंवा अवास्तव किंवा काल्पनिक, त्याला म्हणतात अनरिअल. आणि पुढचा शब्द घेऊयात वास्तववादी गोष्ट म्हणजे रिअलिस्टिक थिंग. वास्तववादी गोष्ट म्हणजे रिअलिस्टिक थिंग. ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर चला, आता वेळ झालेली आहे एक आपल्या उजळणीची, एक रॅपिड फायर राऊंडची. तुम्हीसुद्धा शब्द बोलत जा. स्टार्ट करूयात. दुर्लक्ष, निग्लेक्ट किंवा इग्नोर. पूर्ण दुर्लक्ष करणे, इग्नोर कम्प्लिटली. दुर्लक्ष करण्याजोगा, नेग्लिजिबल. दुर्लक्षित, निग्लेक्टेड. पळणे, टू रन. पळून जाणे, टू रन अवे. पळपुटा, कॅवर्डली. पळपुटा माणूस, अ कॅवर्ड. पळवून नेणे किंवा अपहरण, टू ॲबडक्ट. विमान किंवा गाडी पळवून नेणे, हायजॅक. मोकळा, रिकामा. है ना, मोकळा किंवा रिकामा म्हणजे एम्प्टी. नेक्स्ट, रिकामा वेळ असलेला. रिकामा वेळ असलेला, फ्री. मोकळेपणा, ओपननेस किंवा फ्रँकनेस. मोकळेपणाने, फ्रीली किंवा फ्रँकली. मोकळ्या मनाचा, फ्रँक किंवा ओपन माइंडेड. वकील, अ लॉयर किंवा ॲन ॲडव्होकेट. वकिलाचा व्यवसाय करणे, टू प्रॅक्टिस लॉ. शाळा मित्र किंवा शाळा सोबती, अ स्कूलमेट. शाळा शिक्षक, अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मास्टर. शाळा शिक्षिका, अ स्कूल टीचर किंवा अ स्कूल मिस्ट्रेस. शाळेला सुट्टी मारणे, टू स्किप स्कूल. महत्त्वाचा, इम्पॉर्टंट. सर्वात किंवा सर्वाधिक महत्त्वाचा, मोस्ट इम्पॉर्टंट. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंटली. महत्त्वाचा नसलेला, अनइम्पॉर्टंट. कमी महत्त्वाचे, लेस इम्पॉर्टंट. वास्तविक किंवा अस्तित्वात असलेला, रिअल. काल्पनिक किंवा बनावट, फिक्टिशियस. असत्य किंवा अवास्तव, अनरिअल. वास्तववादी गोष्ट, रिअलिस्टिक थिंग. मित्रांनो, व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा, शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओ 2-3 वेळा बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, जवळच्यांना शेअर करा. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 38 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.